HD न्यूज इंडिया सच के साथ। हिंगणघाटमध्ये मेडिकल कॉलेजसाठी आमदार समीर कुंडावार देणार आपल्याला पदाचा राजीनामा। नागपूर अधिवेशनातून मोठी बातमी येत आहे। हिंगणघाट विधानसभा आमदार समीर कुंडावार यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि अजूनपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटला मिळणार अशी घोषणा झाली नाही। अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी मेडिकल कॉलेज हिंगणघाटला नाही मिळालं तर आमदार समीर कुंडावार यांनी काय म्हटलंय पाहूयात। बघा, वर्धा जिल्ह्याला मंजूर झालेलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे हिंगणघाटला झालं पाहिजे, यासाठी गेल्या 7-8 महिन्यापासून प्रचंड आम्ही प्रयत्न करतो आहे। हिंगणघाटमध्ये आमचे आंदोलनं सुरू आहे। हिंगणघाटची भौगोलिक परिस्थिती पाहता, हिंगणघाटमध्ये असलेला हायवे, हिंगणघाटची लोकसंख्या, तिथे असलेलं ट्रामा केअर सेंटर, तिथे असलेलं उपजिल्हा रुग्णालय आणि तिथे असलेली रोजची ओपीडी आणि महिलांची रुग्णसंख्या, याच्यामुळे ते त्या ठिकाणी आवश्यक आहे। आणि त्या ठिकाणी आता 400 बेडचं सुद्धा हॉस्पिटल आम्हाला GR निघालेला आहे, मंजूर झालेला आहे। त्यामुळे हे मेडिकल कॉलेज हिंगणघाटला मिळावं यासाठी मी पूर्ण प्रयत्नरत आहे। फडणवीस साहेबांना आतापर्यंत कमीत कमी 10 ते 15 वेळा भेटलो। 7 महिन्यामध्ये त्यांना 9 ते 10 पत्र दिले, स्मरणपत्र दिले, निवेदनं दिले। त्यांनी सकारात्मक भूमिका घेतो म्हणून सांगितलं। पहिल्या दिवशी मी पायऱ्यावर बसलो, आंदोलन केलं। 7 तारखेला 7 डिसेंबरला अधिवेशनाचा पहिला दिवस होता, मी आंदोलन केलं। तेव्हा त्यांनी माझं आंदोलन सोडताना मला त्यांनी सांगितलं की आंदोलन मागे घ्या। मी म्हटलं आपण हिंगणघाटला मेडिकल कॉलेजची घोषणा करा। ते म्हणाले की आता करू शकत नाही, पण सकारात्मक निर्णय घेऊ या अटीवर मी ते आंदोलन माझं मागे घेतलं। पण आता आज शेवटचा दिवस आहे, अजूनपर्यंत घोषणा झाली नाही। त्यामुळे मी बोललो होतो की जर घोषणा झाली नाही तर मी माझ्या आमदार पदाचा राजीनामा देणार। मी आज माझा राजीनामा सुद्धा मी आज लिहून ठेवलेला आहे। माझ्या पदापेक्षा माझं हे हिंगणघाटचं मेडिकल कॉलेज महत्त्वाचं आहे।